नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 58 व 59 वाचून दाखवणार आहे. अध्याय 58. भृशुंडीला उपदेश. सुरेशन राजाची उत्सुकता पाहून इंद्र म्हणाला, दंडकारण्याच्या आसपासच्या प्रदेशातील नंदन नावाच्या नगरात अत्यंत पापी आणि दुष्ट असा एक धीवर राहत असे. तो लहानपणापासून चोरी करण्यात पटाईत होता. लोकांना त्रास देऊन तो त्याच्या मूल्यवान वस्तू पळवीत असे. त्याच्या या त्रासामुळे लोकांनी त्या धीवरास गावाबाहेर हाकलून दिले. तेव्हा तो एका मोठ्या अरण्यास जाऊन तिथे राहून वाटमारी करू लागला. त्यात त्याने पुष्कळ द्रव्य संपादन केले. आपल्या बायका मुलांना अलंकारांनी सुशोभित केले. एकदा तो धीवर पशूंची शिकार करण्यासाठी एका पशूच्या मागे पळत असता त्याला ठेच लागली व तो खाली पडला. थोड्या वेळाने उठून तो चालू लागला. त्याला एक उत्तम सरोवर दिसले. ते होते गणेश तीर्थ. पण हे त्यास माहीत नव्हते. त्याने श्रम परिहार करण्यासाठी त्या सरोवरात स्नान केले. तेथून तो आपल्या घराकडे जाण्यास निघाला असता वाटेत गजानन असा मंत्रघोष करीत मुद्गल ऋषी ध्यानस्थ असलेले पाहिले. त्यांना लुबाडून ठार मारण्यासाठी त्याने आपल्या हातावर त्यांच्यावर उगारले. तो त्यांना मारणार इतक्यात एक चमत्कार झाला. त्याने उगारली तलवार तात्काळ त्याच्या हातातून गळून पडली. तेव्हा मुद्गलाने त्याला विचारले, हे धीवरा, तू माझा वध करण्यासाठी उगारली तलवार खाली का ठेवलीस? त्यावर धीवर म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पावन दर्शनाने माझे मन शुद्ध झाले आहे आणि नकळत गणेश तीर्थाचे स्नान झाल्याने माझा देहही पवित्र झाला आहे. त्यामुळे आपला वध करण्यापूर्वीच माझी तलवार माझ्या हातून गळून पडली. मी बालपणापासून असंख्य पापे केली आहेत, पण यापुढे मी कोणतेही पाप करणार नाही. ऋषीवर कृपया आपण माझा उद्धार करा. धीवरा स्नानापासून उपरती झाले आहे हे जाणून मुद्गल ऋषींना त्यांची दया आली. त्यांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवून श्री गणेशाय नमः या मंत्राचा त्याला उपदेश केला. नंतर आपल्या हातातील काठी जमिनीत पुरून ते त्यास म्हणाले, मी पुन्हा पावत किंवा या सूक्ष्म काठीस पाने होई येईपर्यंत मी दिलेल्या मंत्राचा जप करीत अहोरात्र तू इथे बैस. असे सांगून ऋषी तेथून तात्काळ निघून गेले. मग धीवराने त्या जमिनीत पुरलेल्या काठीसमोर एका वृक्षाखाली आसन घालून अहोरात्र गजानन नावाचा 1000 वर्षेपर्यंत जप केला. त्याच्या अंगावर सर्वत्र वारुळे जमली. एके दिवशी ते सूक्ष्म काठीस हिरवीगार पाने आली. तरी तो धीवर मुद्गल ऋषींची वाट पाहत तेथेच जप करीत बसला. अशा रीतीने काही दिवस लोटल्यावर मुद्गल ऋषी त्या अरण्यात फिरायला आले असता त्यांना त्या धीवराची आणि त्याला दिलेल्या काठीची आठवण झाली. म्हणून तो धीवर ज्या ठिकाणी जप करण्यात बसला होता त्या ठिकाणी ते आले. जमिनीत पुरल्या काठीला हिरवीगार पाणी आली होती. त्या काठीसमोर एक मोठे वारूळ तयार झाले होते. त्यातून श्री गणेशाय नमः असा ध्वनी ऐकू येत होता. त्यांनी ते वारूळ हळूच बाजूला केले. तेव्हा तो धीवर श्री गजाननच्या मंत्राचा जप करीत ध्यानस्थ बसलेले दिसले. त्यांनी आपल्या कमंडलीतून पवित्र पाणी त्यावर शिंपडल्यावर त्याचे मानवी रूप जाऊन श्री गणेशाचे रूप प्राप्त झाले. धीवराने डोळे उघडले. त्याला आपल्या गुरुचे दर्शन झाले. त्याने आनंदाने आपल्या गुरुला ऋषींनी मिठी मारली. नंतर त्यांना साष्टांग दंडवत घातले. मुद्गल धीवराचा पुनर्जन्म वारुळातून झाला म्हणून त्याचा नवीन नामकरण संस्कार विधी केला. धीवराच्या दोन्ही भुयांमधून एक लांब सोंड निघाली असल्याने त्याचे नाव भृशुंडी ऋषी असे ठेवले. त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून आशीर्वाद दिला. तू देवादिदेव इंद्र, गंधर्व, सिद्ध यांना पूज्य होशील आणि तुझे गजानन स्वरूप दर्शन ज्या व्यक्तीला होईल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. असा वर देऊन ते निघून गेले. नंतर भृशुंडी ऋषींनी तेथेच आपला आश्रम स्थापन केला. श्री गणेशायाची पुन्हा तपश्चर्या लागले. अशी 100 वर्षे गेल्या. प्रत्येक श्री गणेश त्याला दर्शन देऊन आशीर्वाद दिला. तू पूज्य ठिकाणी माझी मूर्ती स्थापून तपश्चर्या केली. तिथे नामल क्षेत्र नाव प्राप्त होईल व तिथे मूर्तीची दर्शन घेतल्याने पुन्हा जन्म येणार नाही. तिथे तुझे अनुष्ठान करण्यास सिद्धी लवकर प्राप्त होईल. असे आहे भृशुंडी ऋषींचे चरित्र. तुला आणखी जर काही माहीत हवी असल्यास हे राजा तू निसंकोचपणे मला विचार. अध्याय 59. संकष्ट चतुर्थी व्रताचा प्रभाव. सुरेशाने इंद्राला विचारले, इंद्रदेवा, तुम्ही विमान वर कसं नेणार? त्यासाठी तुम्हाला मी काय मदत करू? हे ऐकून इंद्र म्हणाला, हे राजा, तुझ्या राज्यातील एक जरी ब्राह्मण संकष्ट चतुर्थीचे व्रत करीत असेल आणि तो जर त्याच्या एका वर्षाच्या व्रताचे पुण्य द्यायला तयार असेल तरी विमान उडू शकेल. त्यावर सुरेशाने इंद्राला म्हणाला, संकष्ट व्रताची देवता कोण? हे व्रताचे दान कसे करायचे ते मला सांगा. इंद्र म्हणाला, हे राजन कृतवीर्य राजा
व नारद मुनी यांच्यात या व्रत महात्म्यासंबंधीचा जो संवाद झाला तो तुला सांगतो, ऐक. पूर्वी कृतवीर्य नावाचा महापराक्रमी सदाचार संपन्न आणि धर्मपरायण असा एक राजा या पृथ्वीवर राज्य करीत होता. त्याच्या राणीचे नाव होते सुगंधा. त्याच्याकडे खूप संपत्ती होती. सुखात लोळत होता तो राजा. एवढे असूनही पोटी पुत्र नसल्याने तो दुःखी होता. शेवटी त्याने आपल्या प्रधानाकडे सर्व राज्य सोपवून त्याला न्यायाने राज्यकारभार व प्रजेचे पालन करण्यास सांगितले आणि कृतवर्य व त्याची पत्नी दोघेही जंगलात तप करण्यासाठी निघून गेले. वनात झाडाची गळलेली पाने व खावा खाऊन ते अतिशय कृश झाले होते. ते या दोघांनी ही अवस्था पाहून पितृलोकात कृतवीर्य राजाच्या पित्याचे भेट घेण्यास सांगितले आणि त्याला भेटून नारद म्हणाले, तुझा मुलगा व सून पुत्रप्राप्तीसाठी झिजून गेले आहेत. आज मरतील की उद्या मरतील अशी त्यांची अवस्था झाली आहे. पण त्यांना मुलगा झाल्यावर मात्र त्यांचा जीव वाचणार आहे. इतके सांगून नारद पितृलोकातून परत जात असताना भृशंडी ऋषींची माता पिता आणि इतर परिवार नरकात अत्यंत असह्य अशा यमयातना भोगीत आहेत त्यांना असे दिसले. त्यांनी भृशंडीकडे येऊन त्यांना त्यांच्या आईवडिलांचा वर्तमान सांगितला. हे ऐकून भृशंडीस खूप वाईट वाटले. क्षणभर ते डोळे मिटून विचार करीत बसले. त्याने डोळे उघडले. उदक घेऊन संकष्टी चतुर्थीच्या पुण्याचे 1 दिवसाचे फळ देण्याचा संकल्प करून ते उदक श्री गणेशाच्या हातावर सोडले व प्रार्थना केली. हे देवा गणेशा, मी तुझे संकष्टी व्रत मोठ्या निष्ठेने केले आहे. त्याचे फळ मला द्यायचेच असेल तर माझ्या मातापितरांच्या कुंभी पाकामध्ये असलेल्या भृशंडीच्या पूर्वजांचा उद्धार कर. आपला संकल्प बोलून भृशंडीने श्री गणेशाच्या हातावर प्रोषण केले. मात्र भृशंडीचे सर्व पूर्वज उद्धार होऊन स्वर्गलोकी गेले. यावर इंद्र शूरसेनेला म्हणाला, 1 दिवसाच्या संकष्टी व्रताचे हे फल आहे की ज्याने आजन्म हे व्रत घेतले असेल त्याच्या पुण्याने हे विमान सहज आकाशात उड्डाण करू शकेल. रामकृष्ण हरी. धन्यवाद. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.